पुरुषाला हे नेहमी जाणवून दिलं जातं की तू पुरुष आहेस, तू खंबीर राहायला पाहिजे, तू रडायचं नाही, तू मुलींसारखं काय वागतोस. डार्क सायकोलॉजीचे शिकार पुरुष आणि स्त्री हे दोघंही होत आहेत. तर पुरुष देखील त्या मुलींना खांदे देता देता कधी कधी इतके भावनिक होऊन जातात की मुली त्या पुरुषांचा उपयोग करून पुढे निघून जातात. हा गिल्ट ट्रिप हा शब्द मी तुमच्याकडून बऱ्याच वेळा ऐकला. काय कन्सेप्ट आहे? एक व्यक्ती असते, याला मी भावनिक खंडणी म्हणते. मुलीमुळे बिघडला, मुलीमुळे वायाला गेला, मुलीच्या नादी लागला नसता तर आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असता, असं सर्रास बोललं जातं. खोट्या केसेस ज्या केल्या जातात किंवा कायद्याच्या पळवाटा काढून जे पुरुषांना फसवलं जातं. प्रेम पंख देणारं असतं. प्रेम तुम्हाला कधीच बांधून ठेवत नाही किंवा प्रेम तुम्हाला पिंजऱ्यात अडकवणारं नसतं. कितीही काहीही करून द्या, पण त्याला धोका द्यायचा आहे तो देणारच. मग तुम्ही त्याला अगदी बांधून ठेवलं तरी तो धोका देणार. कोणाचीही पर्स आणि कोणाचाही फोन कधीही टच करायचा नसतो. हे एक बेसिक प्रिन्सिपल असलं पाहिजे ह्युमॅनिटीचं. खांदे देताना सावधान राहा, हे बाबू शोना जादू टोणा प्रकारे नाही, ह्याच्यापासून पहिले लांब राहायला पाहिजे. जेव्हा तो मनातून कमकुवत असतो, तो बाहेर आधार तेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो जेव्हा तो मनातून पूर्णतः खचलेला असतो. पुरुषांना देखील संरक्षणाची गरज आहे, हे शासनाच्या दृष्टिकोनातून देखील आता पाहिलं जात आहे. या ट्रॅपमध्ये आपण अडकतोय हे कसं ओळखलं पाहिजे आणि त्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे? प्रेम यामध्ये हिंसा अजिबात नसते. शाब्दिक किंवा शारीरिक कोणत्याही प्रकारची हिंसा अजिबात खपवून घ्यायची नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहतोय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्ट्यावरती आता महिलांसंदर्भात एक महिलांची डार्क सायकोलॉजी हा दीप्ती नायर मॅडम यांच्यासोबत केलेला पॉडकास्ट भयंकर गाजला, खूप चालला तो. आणि तो पॉडकास्ट आल्याच्या नंतर त्याच्या कॉमेंट्स असतील, मेसेज असतील किंवा बऱ्याच जणांचे फोन आले. खूप आवडला लोकांना तो. खूप मुलींचे त्याला रिप्लाय आले, पुरुषांचे देखील रिप्लाय आले. परंतु त्याच्यातून काही पुरुषांचे असेही फोन आले, मेसेज आले की तुम्ही महिलांच्या सायकोलॉजी विषयी बोललात, पण पुरुषांचं काय? पुरुषांचा कोण विचार करणार? त्यावेळेस वाटलं की नाही, फक्त आणि तो जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजू बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज त्याचाच एक पुढचा भाग घेऊन यावा असं वाटलं, कारण डिमांड होती आणि जे सुचवलं गेलं ते समोर घेऊन येणं आमचं काम आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्यासोबत अर्थातच आहेत दीप्ती नायर मॅडम, आणि आज त्यांच्याकडून आपण एक वेगळ्या विषयावरती, नात्यांचे अदृश्य सापळे या विषयावरती आज गप्पा मारणार आहोत. अर्थातच आजपर्यंत आम्ही कधीच म्हटलो नाहीत की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, ते बेल आयकॉन बटन दाबा. परंतु आज तुम्हाला मी खरंच विनंती करेल की चॅनल सबस्क्राईब करा, कारण या पॉडकास्टच्या प्रचंड प्रतिसादानंतर हा आम्ही दुसरा पार्ट घेऊन येतोय. आणि जर यालाही चांगला रिस्पॉन्स मिळाला, लोकांना जर आवडलं, तर ही सिरीज कंटिन्यू असेल आणि कुठंतरी समाजातील जे दुःखी लोक असतील, समस्येने ग्रासलेले लोक असतील, त्यांना बाहेर काढण्यासाठी आमचा थोडासा हातभार लागू शकतो. मॅडम, खूप खूप स्वागत आणि तुमचं खूप अभिनंदन, कारण तुम्ही जे विचार मांडले त्याच्यातून बऱ्याच महिला असतील, पुरुष असतील, पालक असतील, यांचे फोन येत आहेत आणि त्यांना रियालिटी कळते. बऱ्याच जणांना कळत होतं पण नक्की काय घडतंय हे माहित नव्हतं. आज तुम्हाला विनंती केल्यामुळे तुम्ही आलात खरं, पण पुरुषांची सायकोलॉजी आपल्याला समजून घ्यायची, किंवा पुरुष कसे ट्रॅपमध्ये अडकतात किंवा पुरुषांच्या बाबतीत काय घडतंय हे तुमच्याकडून मला आता काढून घ्यायचंय. मला आधी सांगा, डार्क सायकोलॉजीवरती आपण मागच्या भागात बोललो, पुरुषांची डार्क सायकोलॉजी आणि महिलांची डार्क सायकोलॉजी असा काही वेगळा प्रकार आहे का? नाही, बघा कसं आहे, स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, दोघंही मनुष्यच आहेत, राईट. आणि जसा एखादा व्हायरस असतो ना, की व्हायरस जेव्हा तुम्हाला आजारी करतो तेव्हा तो स्त्री आणि पुरुष यांचा भेद करत नसतो. तसंच हा देखील डार्क सायकोलॉजीचा जो पार्ट आहे, हा मानसिक विकृतीचा भाग आहे, है ना. मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, दोघेही याचे विक्टिम असू शकतात आणि दोघेही याचे अक्यूज असू शकतात. बरोबर. याला असं समजा की एखादा पुरुष आहे आणि एखादी स्त्री आहे. आता या दोघांनाही डार्क सायकोलॉजीमध्ये अडकवणारा माणूस कसं बिहेव करतो ते मी तुम्हाला सांगते. आता आपण पहिले पुरुषांचंच एक्झाम्पल घेऊया, है ना, की त्या पुरुषाला हे नेहमी जाणवून दिलं जातं की तू पुरुष आहेस, तू खंबीर राहायला पाहिजे, तू रडायचं नाही, तू मुलींसारखं काय वागतोस, किंवा तू आर्थिकदृष्ट्या तू खूप कमकुवत असतोस, किंवा तू तर कमवतच नाहीस. स्पर्धा परीक्षा
इतकी वर्ष झाली तू अभ्यास करतोय, तुझं तर सिलेक्शनच होत नाही, मग मी घरी काय सांगणार. हे जे आहेत ना, हे सापळे आहेत त्यांना लावणारे, है ना. बरं. आणि स्त्री असेल तर स्त्रियांना आता या बाजूने बघा की तू घरात काम करत नाही, तुला नोकरी करायची आहे, तुझं करिअरच तुझ्यासाठी जास्त प्रिय आहे, है ना. हे जे आहेत हे महिलांसाठी लावणारे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की डार्क सायकोलॉजीचे शिकार पुरुष आणि स्त्री हे दोघंही होत आहेत. Okay. आणि मागच्या वेळेला जसं आपण म्हटलं होतं की मुलींनो खांदे शोधू नका, तर पुरुष देखील त्या मुलींना खांदे देता देता कधी कधी इतके भावनिक होऊन जातात की मुली त्या पुरुषांचा उपयोग करून पुढे निघून जातात आणि बरं. पुरुष तिथेच राहतात. आणि जसं मी म्हटलं होतं की तो व्यक्ती बावचळल्यासारखा फिरतो, त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स लिटरली कमकुवत होऊन जातो. आता पुढे काय करायचं ते कळत नाही. सो हा एक व्हायरस आहे असं समजा की हा दोघांनाही आजारी करतो. यात पुरुष आणि स्त्रीचा ऍक्च्युली भेद नाहीये. बरोबर. असं म्हटलं जातं नेहमी, प्रत्येकाला ते ऐकायला भेटतं की मुलीमुळे बिघडला, हा, मुलीमुळे वायाला गेला, हो, खरे. मुलीच्या नादी लागला नसता तर आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असता, असं सर्रास बोललं जातं. मग हाच प्रकार का त्याला म्हणायचं? आता मुलीमुळे बिघडल्याला दोन बाजू आहेत बघा. आपण एक मूवी पाहिली होती ती 12th फेल. त्यामध्ये त्या मुलीने म्हणजे त्या मॅडम ज्या होत्या त्यांनी सरांना जो सपोर्ट केला ती एक बाजू आहे. आणि एक मूवी आपण पाहिली होती प्यार का पंचनामा. यामध्ये मुलांचं कसं मॅनिप्युलेशन केलं जातं मुलींतर्फे ते दाखवलेलं आहे. म्हणजे याला देखील दोन बाजू आहेत पुन्हा एकदा. पण मुलींमुळे बिघडला हे का म्हटलं जातं, आता ही आपली पारंपरिक सायकोलॉजी आहे की मुलींना तुम्ही थोडंसं कमी लेखता किंवा मुलींच्या नादाला लागल्यामुळे मग तुम्ही भरकटून गेलात, तुमचं लक्ष तुम्ही नीट नाही अचीव्ह केलं, हा आरोप लावला जातो. पण असं नसतं. पुरुष आणि स्त्री दोघंही भावनिक असतात आणि दोघांनाही आपापले टार्गेट अचीव्ह करण्याचे बेसिकली स्वातंत्र्य असलं पाहिजे, आहेच, है ना. आणि करिअर ओरिएंटेड राहून जर तुम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांमध्ये गुंतत आहात पण सावधान राहून. आता बऱ्याच लोकांचे मेसेज, बऱ्याच लोकांचे फोन आलेले आहेत की नवरा नसतो का. म्हणजे मी म्हटलं की आई वडिलांशिवाय आपलं कोणीच नसतं, नवरा नसतो का आपला, हे एक आलेलं आहे. आणि दुसरं आहे की प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे असतात. म्हणजे ज्या कॉमेंट्स आपण जर बघितल्या तर या आहेत की प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे असतात आणि प्रत्येक व्यक्ती सेम नसतो. आपण जे चर्चा करतोय ते कोणासाठी करतोय, जे वल्नरेबल आहेत. वल्नरेबल म्हणजे नक्की काय, की ज्यांना संरक्षणाची गरज आहे, जे अवेअर नाही आहेत, ज्यांना समाजाची जी विकृत बाजू आहे ती माहिती नाहीये, त्यांच्यासाठी बेसिकली आपण हे अवेअरनेस पसरवतोय, है ना. पण जे ऑलरेडी समाजात आहेत, ज्यांना थोडेफार अनुभव आहेत, जे थोडेसे अवेअर आहेत किंवा समाज बघा, समाज काय आहे की आपण एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणूनच तर आपण समाजात राहतोय. बरोबर. समाजाचा अर्थच असा आहे ना की व्यक्तींचा समूह. पण व्यक्तीच्या दोन बाजू असतात. एक असते जी चांगली बाजू असते, जी 99.9% लोक खूप चांगली आहेत असं आपण मानूनही चाललं तरी 0.1% आहेत ना जे खराब आहेत. आणि त्या खराब व्यक्तींपासून वाचणं हे आहे बेसिकली डार्क सायकोलॉजी बद्दल अवेअरनेस. बरोबर. हा गिल्ट ट्रिप हा शब्द मी तुमच्याकडून बऱ्याच वेळा ऐकला. काय कन्सेप्ट आहे? गिल्ट ट्रिप म्हणजे काय सर, की बघा एक व्यक्ती असते, याला मी भावनिक खंडणी म्हणते. मी म्हटलं पुरुष आणि स्त्री दोघेही भावनिक आहेत, है ना. आता गिल्ट ट्रिप आहे ना, हे मुली मुलांबरोबर करतात किंवा पत्नी पती बरोबर करते. जनरली आता काही पत्नी असतील ज्या खूप चांगल्या असतील, एकदम सती माताच्या नंतर त्याच असतील, ओके, त्यांना आपण सोडून देऊया. पण ज्या मॅनिप्युलेटर असतात हा, त्या मुली काय करतात किंवा त्या बायका काय करतात की पुरुषांना गिल्टमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे नक्की कसं, की तू तर कमवतच नाहीस, किंवा मी माझ्या घरी होते माहेरी तेव्हा माझ्या वडिलांनी मला किती छान म्हणजे सुखात ठेवलं होतं, तू तर माझ्या बरोबर साथच देत नाहीस किंवा तू तर मला वेळच देत नाहीस, नेहमी कसलं काम 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 काम, है ना. मुलांकडे पण तुझं लक्षच नसतं. म्हणजे नेहमी त्याला त्याच्या सतसत विवेक बुद्धीवर आक्रमण करायचं, त्याचा कॉन्फिडन्स नेहमी डाऊन करत राहायचा आणि त्याला नेहमी या बाबींमध्ये गुंतवत राहायचं की तू कसा निकम्मा जो शब्द आहे तो, तू काय करतोस, है ना. म्हणजे मीच घर चालवते किंवा मीच सगळं करते, हे आहे ते आहे बेसिकली गिल्ट ट्रिप. आता हे पुरुषांबद्दल आपण म्हटलं, पण मुलींबद्दल देखील हे लागू होतं की पुरुष मंडळी काय करतात की एखादी स्त्री असेल जी करिअर ओरिएंटेड असेल, मग तिला म्हणणार की आमच्या सगळ्यांपेक्षा तर तुला कामच जास्त प्रिय आहे, मुलं काय बाहेरचा डब्बा खाऊन घेतील, मी काय बाहेर जेवून घेईन, तुला तर कायच पडलेली आहे, तुझा पैसे कमाव, आपली मस्त जिंदगी ऐश कर, हा, किंवा तुला तुझं स्वातंत्र्य जास्त प्रिय आहे. हे जे आहे ना की तुम्हाला सपोर्ट न करता बेसिकली ते गिल्टमध्ये आणत राहणार.
की जर तू असला असतास तर आज ही परिस्थिती आली नसती, किंवा तू असली असतीस तर ही परिस्थिती आली नसती. म्हणजे पुरुष आणि स्त्री हे दोघंही एकमेकांना गिल्ट ट्रिपमध्ये आणत असतात. आणि हे काय करतात, हे कधी कधी अननोनली देखील होतं, अनइंटेन्शनली देखील होतं, की आपण एखाद्याकडनं खूप एक्सपेक्टेशन करतो की माझा नवरा आहे तर त्यांनी घरात लक्ष दिलं पाहिजे. हे एकदम बेसिक एक्सपेक्टेशन आहे जे सगळ्या नवऱ्यांनी केलंच पाहिजे. वर्क बॅलन्स, फाईन. मी अजिबात असं नाही म्हणत आहे की पुरुषांनी फक्त काम करायचं आणि घरात लक्ष नाही द्यायचं. पण वर्क बॅलन्स करता करता तो पुरुष जो आहे ना, तो कशासाठी एवढी मेहनत करतोय? अन्न वस्त्र निवारा या त्याच्या बेसिक गरजा आहेत, त्या तर पूर्ण झालेल्या आहेत. मग आपल्या मुलांचं फ्युचर घडवण्यासाठी, आपल्या पत्नीला जास्त सुख देण्यासाठी, जास्त आनंद देण्यासाठी तो मेहनत करत असतो. बरोबर. सिमिलरली महिला देखील करिअरमध्ये काय एवढ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. एकतर हे असतं की त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, दॅट इज ओके. पण त्याच्याच बरोबर दुसरं हे आहे की घराला थोडीशी आर्थिक मदत होईल, हातभार लागेल, आपल्या दोघांचेही संसार चांगला चालेल, हा, किंवा दोघांनाही फायनान्शियली अडचणी होणार नाहीत, या मुद्द्याने मुली देखील बाहेर पडत असतात. बरोबर. पण हे न समजून घेता कधी कधी काय होतं की आपण आपलं फ्रस्ट्रेशन आपल्या पत्नीवर किंवा आपल्या पतीवर जे काढत असतो त्याला आपण गिल्ट ट्रिप म्हणतो. यामुळे होतं काय की पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. त्याला थोडंसं त्याचं म्हणजे त्याच्या डिसिजन्सवर त्याला प्रश्न चिन्ह उभं राहायला लागतं आणि मग तो इतकं स्वतःला गुंतवून घेतो, कारण त्याला ते वर्क बॅलन्स करता येत नाही. पुन्हा एकदा आपल्याला याची ट्रेनिंगच मिळालेली नाही. बरोबर. आणि याच्यामुळे काय होतं की तो इतका जास्त गुंतत जातो की तो स्वतःला उद्ध्वस्त करून घेतो आणि मग सुरू होतोय नशा, ना, किंवा बाकीचे जे प्रकार आहेत ते इकडनं सुरू होतात. बरोबर. सो बेसिकली हे आहे गिल्ट. तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख करताना केला की पुरुष हा खंबीर असतो, हो, पण त्याच्या खंबीरपणाचा फायदा घेऊन त्याला कुठेतरी मॅनिप्युलेट केलं जातं, त्याचा गैरफायदा घेतला जातो. आणि जनरली आजही असंच समजलं जातं की महिलांपेक्षा पुरुष खंबीर आहे, तो समर्थ आहे, तो करू शकतो, आणि कुठंतरी त्याचा फायदा घेतला जातो, असं नाही वाटत? नाही होता ना. बघा कसं आहे, जसं आपण थोडंसं अवेअर झालेलो आहोत किंवा स्त्री पुरुष समानताबद्दल चर्चा करायला लागलेलो आहोत, तसं आहे ना, स्त्रिया सशक्तीकरणाच्या मार्गाने निघाला. तर स्त्री सशक्तीकरण म्हणजे नक्की काय? स्त्री सशक्तीकरणाचा अर्थ असा आहे की समाजातले, राजनीतीतले, आर्थिक जे काही निर्णय आहेत त्यामध्ये स्त्रियांना सहभागी करून घेणं, हे आहे विमेन एम्पॉवरमेंट. विमेन एम्पॉवरमेंटचा अर्थ असा आहे की पहिले तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा आणि तुम्ही इतर स्त्रियांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी मदत करा. दिस इज व्हॉट विमेन एम्पॉवरमेंट. समबडी सेज की सुडो फेमिनिझम. सो व्हॉट यू मीन बाय फेमिनिझम फर्स्ट, है ना? फेमिनिझम नक्की आहे काय? सो फेमिनिझमचा अर्थ असा आहे की सेरेब्रियल इक्वॅलिटी, बौद्धिक पातळीवर स्त्रियांना आणि पुरुषांना आपण एक समान समजलं पाहिजे. ठीक आहे. आता जर मी म्हटलं की स्त्रियांना आणि पुरुषांना एक समान समजलं पाहिजे, तर मग पुरुषांनी खंबीर राहणं आणि स्त्रियांनी कमकुवत राहणं, हे जे एक अपेक्षा आहे, पारंपरिक अपेक्षा आहे की पुरुषांनी नेहमी खंबीरच राहायला पाहिजे, किंवा पुरुषांनी मुलींसारखं रडायचं नाही, किंवा पुरुषांनी त्यांचं जे काही अर्निंग वाला प्रकार आहे तो त्यावर जास्त लक्ष द्यायचं, हे जे आहे, ही अपेक्षा चुकीची आहे. पुरुषांच्या डोळ्यातलं पाणी हे त्याचं कमकुवतपणा नाहीये, है ना, किंवा स्त्रीची सहनशीलता हे तिचा कमकुवतपणा नाहीये. पुरुषांच्या डोळ्यातलं पाणी हे त्याचं प्रामाणिकपणाचं लक्षण असू शकतं. आणि स्त्रियांच्या सहनशीलतेला तुम्ही यूज करून, त्याचं साधन बनवून, त्या सहनशीलतेला एवढं तुम्ही मागे ढकलता की ती स्त्री सहन करता 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 तिला हे कळतच नाही की माझ्याबरोबर चुकीचं होत आहे. सो अशी परिस्थिती निर्माण नका करू की तुम्ही पुरुषाला किंवा स्त्रीला एकदम मागे ढकलून द्याल की तू रडायचंच नाही. पुरुषांच्या बाबतीत कसं असतं की पुरुषांनी रडायचं नाही, पुरुषांनी खंबीर राहायचं, हा, किंवा पुरुषांनी कोणत्याही संकटाला झेलण्याचं धाडस ठेवायचं. कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्याही पुरुषाला तुम्ही जेंडर बायस न करता व्यक्ती समजा, माणूस समजा. मग ती महिला असू दे किंवा पुरुष असू दे, त्याला पहिले व्यक्तीसारखं ट्रीट करा, है ना. आणि जे त्यांच्यावर लादले गेलेले आहेत ना की महिला आहे तर तिने घरकामच करायचं किंवा पुरुष आहे तर त्यांनी बाहेरच काम करायचं, हे सोडा आणि याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. हा संदेश बेसिकली आपण देण्याचा प्रयत्न करत होतो. आणि इथून आपण काय केलं की बघा, समाजामध्ये अपराधीकरण वाढलेलं आहे, याला आपण नाही दुर्लक्ष करू शकत. म्हणजे काही लोकांचं म्हणणं हे आहे की मग काय करायचं, खांदे नाही शोधायचे तर व्यक्तीने व्यक्त कसं व्हायचं, मुलींनी व्यक्त कसं व्हायचं, पुरुषांनी व्यक्त कसं व्हायचं, मग काय घरातच बसून राहायचं का, या कॉमेंट्स आलेल्या आहेत, है ना. बरोबर. व्यक्त तर व्हायचंय,
पण तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे व्यक्त झालात तर तुमच्याबरोबर काय काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल आपण सांगत होतो है ना. म्हणजे आपल्या सांगण्याचा मेन मुद्दा काय होता की तुम्ही समाजाच्या विकृत बाजूकडनं सावधान राहा. बरोबर. बाकी जर तुमच्या आजूबाजूला खूप चांगलं सर्कल आहे, खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत जे तुम्हाला खूप चांगला सपोर्ट करतायत, तर मग विषयच नाही. ते ओळखता आलं पाहिजे. ओळखता आलं पाहिजे, पण ते ओळखता येण्यासाठी पहिल्या बेसिक गोष्टी तर माहिती असायला पाहिजेत. बरोबर. हा. सो पुरुषांना खंबीर राहणं किंवा पुरुषांना नेहमी पुरुषत्व त्यांचं जे असतं किंवा मॅन विल बी मॅन है ना, हा जो प्रकार आहे हे आता बंद केलं पाहिजे. आणि पुरुषांना देखील व्यक्तीप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे आणि स्त्रियांना देखील व्यक्तीप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. दिस इज अबाउट सेरेब्रियल इक्वॅलिटी. बरोबर. आणि याबरोबर जर मग आपण थोडासा उलट विचार केला तर आज कायदे हे सगळे महिलांच्या बाजूने आहेत आणि नेहमी कुठलीही घटना असू द्या आधी पुरुषाला दोषी ठरवलं जातं. हा. मग बघा कसं त्याचा आहे, न्याय निवाडा बाजूला असतो. हा. एखादी घटना घडली की त्याला दोषी ठरवलंच जातं. हा, हे आता प्रिज्युडाईस आहे सर. म्हणजे जे तुम्ही म्हटलं ते कसं आहे की तुम्ही वकील आहात ना. हे प्रिज्युडाईस आहे. हं. कायद्याच्या नजरेत दोघंही समानच असतात, बरोबर. स्त्री असू दे किंवा पुरुष. कायद्याच्या नजरेत स्त्री पुरुषपेक्षा अपराधी आणि ज्याच्यावर अपराध झालेला आहे किंवा ज्याच्याबरोबर बेसिकली घटना घडलेली आहे तो व्यक्ती म्हणजे प्लेंटिफ आणि डिफेंडंट असं बरोबर. आपण समजूया ना, अक्यूज अँड विक्टिम, अशा प्रकारे दोन पक्ष असतात. आणि आता तुम्ही पाहताय की पुरुषांबरोबर देखील गुन्हे खूप वाढलेले आहेत. त्यामुळे न्याय व्यवस्थेला देखील याची जाण आहे की खोट्या केसेस ज्या केल्या जातात किंवा कायद्याच्या पळवाटा काढून जे पुरुषांना फसवलं जातं याबद्दल न्याय व्यवस्थेला देखील जाण असतेच, ऑफकोर्स आहे. आणि मग पूर्ण फॅक्ट पडताळून किंवा जे काही झालेलं आहे ते पडताळून मगच न्याय निवाडा केला जातो. म्हणजे असं नाही म्हणता येणार आपल्याला की महिलांच्या बाजूनेच नेहमी कायदे असतात. पण पुन्हा एक जो बाब इथे आपल्याला अंडरलाईन केली पाहिजे ती ही आहे की महिला वल्नरेबल क्लासेसचा घटक आहेत. बरोबर. वल्नरेबल क्लासेस म्हणजे नक्की काय? दुर्बल घटक. दुर्बल घटक म्हणजे काय की बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहे. ठीक आहे. आता जो पुरुष आहे त्याचा पगार स्त्रीपेक्षा कमी आहे. स्त्री पण वर्किंग आहे, पुरुष पण वर्किंग आहे, फाईन. आणि स्त्री जिथे नोकरी करते तिथे तिचं पद देखील मोठं आहे. पुरुष जिथे नोकरी करतोय तिथे सिनियरिटीमध्ये तो कमी दर्जाचा आहे. या दोघांमध्ये वल्नरेबल कोण आहे? कोण? तुम्ही सांगा सर. पुरुष. पुरुष आहे ना. पण आर्थिकदृष्ट्या जरी स्त्री सबल झाली असली आणि ती कितीही चांगल्या पदावर असली किंवा कितीही चांगल्या पगारावर असली तरी या केसमध्ये सुद्धा वल्नरेबल स्त्रीच आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. बरोबर. का बरं? कारण जर एखादी सामाजिक दंगा झाला किंवा सामाजिक घटना घडली जी अप्रिय घटना आहे किंवा एखादं म्हणजे डिझास्टर झालं, सोशल डिझास्टर झालं, तर स्त्रियांना संरक्षणाची गरज पडते. बरोबर. हे कारण आहे की आपण स्त्रियांना वल्नरेबल म्हणतो. ठीक आहे. मग आता जी वल्नरेबिलिटी आहे स्त्रियांची ती जपण्यासाठी कायद्याने थोडेसे जास्त प्रोव्हिजन स्त्रियांना दिलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की कायदा बायस आहे ना. कायदा बायस नाही आहे आणि जोपर्यंत पूर्ण फॅक्टची पडताळणी होत नाही तोपर्यंत न्याय निवाडा होत नसतो. आय एम शुअर की एखादी घटना अशी नक्कीच असेल ज्यामध्ये एखादा चुकीचा न्याय झाला असावा किंवा एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा मिळाली असेल. असे अनेक घटना असू शकतात कारण एक्सेप्शन्स आर एव्हरीवेअर. पण पुन्हा एकदा कायद्याच्या दृष्टिकोनातून हे म्हटलं जातं की कोणताही अपराधी सुटला नाही पाहिजे ना. म्हणजे कोणत्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नाही मिळाली पाहिजे आणि अपराधी सुटला नाही पाहिजे. या तत्वावर बेसिकली कायदे काम करत असतात आणि पूर्ण न्याय व्यवस्थेचं किंवा पूर्ण समाज व्यवस्थेचं जे उद्देश आहे ते काय आहे की दुर्बल घटकांना आपल्याला संरक्षण द्यायचं आहे. बरोबर. ठीक आहे. मग आता या दुर्बल घटकांना जोपर्यंत आपण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत त्यांना संरक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच बेसिकली स्त्रियांना जास्त प्रोव्हिजन दिलेले आहेत संरक्षणाचे. पण आय एम शुअर की न्याय व्यवस्था देखील तितकीच अवेअर आहे की असं काही चुकीचा न्याय होऊ नये किंवा कोणावर अन्याय होऊ नये याची ते देखील तेवढीच काळजी करतात. अगदी बरोबर. त्याच्यासोबत मॅडम बऱ्याच वेळा असं पाहायला भेटतं की आम्ही न्यूजपेपर पाहतो किंवा बऱ्याच केसेस असं असतात की बायको नवऱ्याचा मोबाईल चेक करत असते किंवा गर्लफ्रेंड असेल बॉयफ्रेंडचा मोबाईल चेक करत असते किंवा सोशल मीडियावरती कंटिन्यू वॉच ठेवून असते. याला नक्की काय म्हणायचं? कंट्रोल बिहेवियर म्हणायचं की प्रेम म्हणायचं? हा बघा, आता जो आपण मागे पण चर्चा केली होती त्याची शेवटची लाईन मी तेच तुम्हाला म्हटलं होतं की प्रेम जे असतं ना, प्रेम पंख देणारं असतं.
प्रेम तुम्हाला कधीच बांधून ठेवत नाही बरोबर. किंवा प्रेम तुम्हाला पिंजऱ्यात अडकवणारं नसतं. आता प्रेम या विषयावर मी काही बोलणार नाही, कारण मी इतकं तत्वज्ञानी नाही की प्रेम काय असतं ते मी तुम्हाला सांगेन, है ना. पण ओव्हरऑल म्हणजे इन जनरल जर आपण पाहिलं तर नात्यांमध्ये एकतर स्वातंत्र्य असलं पाहिजे, व्यक्तीचं स्वतःचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, प्रतिष्ठा असली पाहिजे, रिस्पेक्ट, सन्मान असला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर एकमेकांना आधार देणारी नाती असली पाहिजेत. एक जे फेअर रिलेशन असतं किंवा एक चांगलं पॉझिटिव्ह स्ट्रॉंग रिलेशन असतं ते असं असतं. जर तुम्ही सारखं सारखं एखाद्याचा फोन चेक करताय किंवा तू ऑनलाईन आहेस तरी मला रिप्लाय करत नाहीयेस, तू तुझं लाईव्ह लोकेशन पाठव, किंवा तू व्हिडिओ कॉल करून दाखव तू कोणाबरोबर आहे, मग याचा अर्थ आहे की तुम्ही संशय घेताय. बरोबर. आणि जर संशय तुमच्या नात्याचा आधार आहे तर हे नातं कुठपर्यंत टिकणार आहे, है ना. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट पर्सन, यू हॅव टू हॅव फेथ इन दॅट पर्सन की तो तुमचा आहे. आणि जर तो तुमचा आहे किंवा तुमची आहे तर ती तुम्हाला धोका नाही देणार, है ना. आणि जर तो व्यक्ती तुम्हाला धोका द्यायचा असेल किंवा त्या व्यक्तीने जर ठरवलं असेल की तो तुम्हाला धोका द्यायचाच आहे, त्याची टेंडन्सी आहे, इंटेन्शन नाही, काही लोकांची ही टेंडन्सी असते की तुम्ही त्याला कितीही काहीही करून द्या पण त्याला धोका द्यायचा आहे तो देणारच. मग तुम्ही त्याला अगदी बांधून ठेवलं तरी तो धोका देणार. अशा व्यक्तीला जाऊ द्या, तुम्ही त्याला बांधून ठेवण्याचा का प्रयत्न करताय, है ना. सो बेसिकली काय असं सर की म्हणजे एखाद्याच्या प्रायव्हसीमध्ये सारखं सारखं एनक्रॉच करणं, फोनचा पासवर्ड, ईमेल आयडीचा पासवर्ड, इंस्टाग्राम आयडीचा पासवर्ड का हवाय तुम्हाला, है ना. कोणाचीही पर्स आणि कोणाचाही फोन कधीही टच करायचा नसतो, हे एक बेसिक प्रिन्सिपल असलं पाहिजे ह्युमॅनिटीचं. एव्हरी पर्सन इज फ्री इन हिज बिहेवियर, इन हिज ज्युरिस्डिक्शन बेसिकली, आणि त्याला त्याची स्वतंत्रता असायला पाहिजे. तुमच्या मिळण्याने, तुमच्या भेटण्याने किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये पती पत्नी, मित्रमैत्रीण, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा तुमचं काही रिलेशन असू दे, या रिलेशनमध्ये पत्नीला पतीची साथ मिळायला पाहिजे, पतीला पत्नीची साथ मिळायला पाहिजे, दोघांनी एकमेकांना खंबीर आधार दिला पाहिजे आणि प्रचंड विश्वास या नात्यामध्ये असला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. बघा, तुम्ही एखाद्या फुलपाखराला जेव्हा पकडता ना तेव्हा त्या फुलपाखराला जर तुम्ही दडपून पकडलं, दाबून पकडलं तर ते मरून जाईल. नातं फुलपाखरासारखं असतं, है ना. तुम्ही त्याला अलगद पकडलं तर ते रंग सोडून जाईल. तुम्ही जर त्याला खूप दडपण्याचा प्रयत्न केला तर तुमचं नातंही मरून जाईल, तो विश्वासही मरून जाईल, तो व्यक्ती तुम्हाला कधीच सपोर्ट करू शकणार नाही. सो ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही आहात त्यावर विश्वास ठेवा आणि त्याला स्वतंत्रता द्या. तुमचा आहे तर तुमचाच राहील, ज्याला पळायचं असेल तो कोणत्याही परिस्थितीत पळणारच आहे. अगदी बरोबर. नक्कीच मॅडम, यासोबत आपण आता मागच्या पार्टमध्ये बरेच वेळा बोलणं झालं आपलं की महिलांनी हे जे काही ट्रॅप असतात किंवा हे जाळे आहेत यात महिला अडकतात, त्यात अडकू नये म्हणून काय केलं पाहिजे. तसेच पुरुष पण अडकतात. हो. ते कसे अडकतात आणि त्या ट्रॅपमधून कसं बाहेर पडलं पाहिजे. आता मॅनिप्युलेशन मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मॅनिप्युलेशन दोघांसाठीही असतं, स्त्री पुरुषांचं, पुरुष स्त्रीचं. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपलं जे ह्युमन इव्हॉल्युशन झालंय ना ते कसं झालंय की वी वॉन्ट टू हॅव ओनरशिप ऑन समथिंग. आपण कोणाला तरी आपल्या ओनरशिपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. हे ह्युमन इव्हॉल्युशनचा पार्ट आहे. फाईन. मग आता पुरुष कसे अडकतात? पुरुष असे अडकतात की पुरुष देखील भावनिक असतात. अगदी आज सकाळचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते ना, आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आहोत आणि एक विद्यार्थी आला, वय वर्ष 29, आणि त्यांनी काय केलं की त्याची जी कोणी मैत्रीण होती किंवा जी कोणी व्यक्ती होती त्यांनी तिला सपोर्ट केला, भरपूर सपोर्ट केला. फाईन. फायनान्शियली केला, अभ्यासातही केला, त्यानंतर बऱ्याच बाबतीत त्याला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं सिलेक्शन झालं. द गर्ल हॅज बीन सिलेक्टेड ॲज अन ऑफिसर. आता या मुलांनी तर स्वप्न रंगवून ठेवली होती ना, कारण जेव्हा तुम्ही भेटले तेव्हा दोघेही स्टुडंट होतात. ऑब्व्हियसली. यांनी स्वप्न रंगवून ठेवली होती आणि त्याने घरी सांगितलं होतं, त्याने बरंच काही काही विचार करून ठेवला होता. त्या मुलीचे फोन बंद झाले, तिचे फोन एंगेज यायला लागले, मेसेज यायला लागले सिलेक्शन नंतर. जे मी म्हटलं होतं ना मागच्या वेळेला की ती व्यक्ती गायब होऊन जाते आणि मग तुम्ही स्वतःवर डाऊट करायला लागता की अरे मी काय केलंय नक्की, माझी चूक आहे का, है ना, किंवा माझं काय चुकलंय नक्की. आणि तो व्यक्ती भटकत राहतो, त्याचा पूर्ण विश्वास, कॉन्फिडन्स ब्रेकडाऊन झालेला असतो. तो व्यक्ती अशाच प्रकारे ब्रेकडाऊन होऊन माझ्याकडे आला. मी आज एकदम रिअल स्टोरी सांगते तुम्हाला मी, है ना. आणि मग पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की मॅम माझं काय चुकलं,
अरे बाबा तुझं नाही चुकलं, पण तुम्ही हे लक्षात घ्या ना की काही लोकांची ही टेंडन्सी असते, तुम्ही त्यांना बरोबर. खांदे देताय. आता याला उलट करूया, मुलींनो खांदे शोधू नकाला, आपण हे करूया की पुरुषांनो खांदे देताना सावधान राहा, है ना. कारण काही पुरुष खूप भावनिक असतात आणि खरंच तुम्ही पण खांदे देता खरं, तुम्ही इतक्या भावनिकतेने त्यात वाहून जाता की त्या व्यक्तीने तुमचा फायदा कधी घेतला आणि तुमच्या खांद्यावर पाय ठेवून ती व्यक्ती कधी पुढे गेली तुम्हाला कळत सुद्धा नाही. बरोबर. आणि असे त्या मुलाच्या बोलण्यात हे आलं की मॅम असे खूप केसेस आहेत ज्या आजूबाजूला दिसतात की मुली निघून जातात. आणि तुम्ही नेहमी म्हणता की मुली कशा ॲज इन की मुलींनी कसं सावधान राहायचं. आता मुलींनी का सावधान राहायचं हे मी तुम्हाला सांगितलं, कारण मुली वल्नरेबल असतात. पण इथे फक्त मुलींचा प्रश्न नाहीये, इथे पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही सावधान राहणं अपेक्षित आहे. हा त्या पॉडकास्टचा बेसिकली मेसेज होता, पण त्याला थोडंसं हे झालं की विमनिश झालं हे, है ना. तसं नाहीये, विमन लाईक झालं बेसिकली, है ना. सो याचा अर्थ असा आहे की पुरुष आणि स्त्री दोघांबरोबरही मॅनिप्युलेशन होऊ शकतं, दोघांबरोबरही घात होऊ शकतो, दोघांबरोबरही से बेसिकली गिल्ट ट्रॅप, लव्ह बॉम्बिंग हे सगळं दोघांबरोबरही होऊ शकतं. आणि त्यामुळे सगळ्यांनी सावधान राहणं अपेक्षित आहे. आणि दुसरं हे की पुरुष कसे फसतात. आता पुरुष कसे फसतात, पुरुष आहे ना जास्त जबाबदारी घ्यायला जातात. कारण लहानपणापासून जी आपली अपब्रिंगिंग आहे भारतीय सोसायटी, है ना, की घरात जर पुरुष असेल, मुलगा असेल, तर बघा मुलगा एक 15, 16, 17 वर्षाचा झाला की आपोआपच जबाबदारी घ्यायला लागतो. बरोबर. वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न करतो नकळतपणे. आई असेल तर पटकन तिला सेफ करण्याचा प्रयत्न करतो, बहीण असेल तर तिला सेफ करण्याचा प्रयत्न करतो, है ना, किंवा मैत्रीण असेल तर तिला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही पण जास्त एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नका की मला त्रास झाला तरी चालेल पण तुला त्रास होता कामा नये, है ना. ज्या कोणी विद्यार्थिनी आहेत किंवा ज्या कोणी स्त्रिया आहेत ज्या घरातून बाहेर पडलेल्या आहेत त्या स्वतःच्या बळावर पडलेल्या आहेत, तुमच्या भरोश्यावर थोडी पडलेल्या आहेत. तुम्ही पैशापासून सगळ्याची मदत करायला लागता. आणि त्याच्यानंतर मग होतं हे की तुम्ही इतकं करून जातं की तुम्हाला असं वाटतं की अरे ही व्यक्ती मला सोडून कशी जाऊ शकते, ही जाऊच शकत नाही, कारण मी तर तिला एकदम फुलासारखं जपलंय. सो का जपलंय? आर यू हर पॅरेंट? कोण आहात तुम्ही? तुम्ही स्वतःला गार्डियन का समजताय? हा, तिला फुलासारखं जपलंय किंवा यु नो, आता बोलायला काही हरकत नाही, पिल्लू म्हणता ना, बाबू म्हणता, का शोना का हे बाबू शोना जादू टोणा प्रकारे नाही, ह्याच्यापासून पहिले लांब राहायला पाहिजे. हा, का तुम्ही करताय? तुमचं स्वतःच्या पायाखाली जमीन नाहीये, तुम्ही दुसऱ्याला आकाश देण्याचा प्रयत्न का करताय? कळतंय? म्हणजे बेसिकली सगळ्यात पहिले तर कोणतीही व्यक्ती असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, पहिले स्वतः फायनान्शियली स्ट्रॉंग व्हा, पहिले स्वतःचं करिअर अचीव्ह करा, मग दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा. उगीच दुसऱ्याला दुसऱ्यासमोर तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व मोठं करायला जाताय आणि मग तो व्यक्ती जेव्हा आकाश गवसणी करायला लागतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं अरे मी तर जमिनीवरच राहिलो. बरोबर. तुम्हीच तर त्यांना पंख देताय ना, का देताय? पहिले स्वतःला मदत करा, मग दुसऱ्याला मदत करा. अगदी बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय खरं, ह्या गोष्टी कोणासाठी लागू होत आहेत की जे अडकलेत किंवा जे अडकू शकतात. राईट. परंतु त्याची सुरुवात कुठेतरी आपण पाहतो, कुठली गोष्ट शिकतो आपण लहानपणापासून. जर पालक म्हणून पालकांनी कशा पद्धतीने हेल्थ बाउंड्रीज यांना ठरवून दिल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने यांना सांगितलं पाहिजे की याच्यातून कसं वाचलं पाहिजे? पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे सर. कारण आहे ना, व्यक्ती समाजात जेव्हा वावरतो तेव्हा तो त्याची अपब्रिंगिंग घेऊन वावरत असतो, त्याची कंडिशनिंग घेऊन वावरत असतो, है ना. यामध्ये पालकांनी हे सगळ्यात पहिले शिकलं पाहिजे की आपल्या पाल्याने जर नाही म्हटलं एखाद्या गोष्टीला लहानपणी, तर रिस्पेक्ट दॅट बाउंड्री. तुम्ही लहानपणी बघत असाल की मावशी घरी आली आहे, मामा घरी आलाय, काका घरी आलेत, काकू घरी आले, तर लहान लहान मुलं असतात आणि आपण त्यांच्यावर जबरदस्ती करतो की अरे काका आहेत पप्पी दे, मावशी आहे पप्पी दे, का? आणि तो मुलगा म्हणतोय नाही नाही मला नाही द्यायची. सो लेट हिम डिसाईड व्हॉट टू डू विथ हिज बॉडी. त्याच्या बाउंड्री त्याला सेट करू दे, तुम्ही जबरदस्ती करू नका. हे एक. गुड टच बॅड टच पर्यंत आपण पोहोचलोय फॉर्च्युनेटली. याला कम्फर्टेबल आणि अनकम्फर्टेबल टच याचा जो फरक आहे हा समजून घ्यायला मुलांना प्रवृत्त करा की तुम्ही कोणत्या टचला कम्फर्टेबल मानता, कोणत्या टचला अनकम्फर्टेबल मानता. या लेवलपर्यंत आपण त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि दुसरं की मुलांना घरात, लहान मुलांना, मग मुलगी आणि मुलगा दोघेही, है ना, लहान मूल जे तुमचं अपत्य आहे त्यांना त्यांच्या
व्यक्तिमत्वावर प्रेम करायला शिकवा, त्यांचं व्यक्तिमत्व घडवायला शिकवा. त्यांचं जोपर्यंत इनर साईड स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत ते समाजात कॉन्फिडन्सनी वावरू शकणार नाहीत. अगदी बरोबर. व्यक्ती समाजात कमकुवत कधी होतो माहितीये सर? जेव्हा तो मनातून कमकुवत असतो. तो बाहेर आधार तेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो जेव्हा तो मनातून पूर्णतः खचलेला असतो. आणि तो मनातून यासाठी रिकामी पोकळ खचलेला असतो कारण त्याला हे कळतच नाही की बेसिकली आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे त्याला मजबूत कसं करायचं. आपण काय करतो की आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्याचा हात धरण्याचा प्रयत्न करत असतो. सो पहिले तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला आपल्या मुलांना शिकवा. फायनान्शियली, भावनिक दृष्टीने, इमोशनली, सोशली, प्रत्येक दृष्टीने पहिले तुम्ही सुदृढ राहा, तुम्ही स्ट्रॉंग राहा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दुसऱ्यांना मदत करा. तुम्ही आतून पोकळ आहात, कमजोर आहात आणि तुम्ही दुसऱ्याला मदत करायला जाताय, मग काय होणार? तुमचं शोषण होणार, बरोबर. है ना? सो बेसिकली अवेअरनेस, कम्फर्टेबल टच, त्यानंतर आपली पर्सनॅलिटी, स्वतःवर प्रेम करायला शिकवा, स्वतःला एक्सेप्ट करायला शिकवा. घरात हे वातावरण असणं खूप जास्त गरजेचं आहे पालकांच्या दृष्टीने. अगदी बरोबर. है ना? हे आपल्याला करायलाच पाहिजे. नक्कीच. आणि दुसरं की पुरुषांसाठी आता आपण म्हणतोय तर पुरुष आयोगाची बिल आलेलं आहे. Yes. आपल्या लोकसभेमध्ये हे बिल मांडलेलं आहे. आय एम नॉट शुअर लोकसभा और राज्यसभा, पण हे बिल तर नक्कीच आलेलं आहे की पुरुष संरक्षण आयोग, महिला संरक्षण आयोग झाला. आता पुरुषांना देखील संरक्षणाची गरज आहे हे शासनाच्या दृष्टिकोनातून देखील आता पाहिलं जात आहे. म्हणजे आपण याला असं समजा की पुरुषच फक्त अक्यूज नसतात किंवा फक्त महिलाच विक्टीम नसतात, महिला देखील अक्यूज असू शकतात आणि याला आता शासनाने देखील गंभीरदृष्ट्या याची नोंद घेतलेली आहे. आता या घटकावर किती जास्त आपण प्रगती करू शकतो ते पाहण्यासारखं आहे. पण दोघांनीही ऍज अ ह्युमन म्हणून सावध राहणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदी बरोबर. मॅडम, खरं तर आपण ज्यावेळेस महिलांविषयी बोलत होतो मागच्या पॉडकास्टमध्ये, मागच्या भागामध्ये, त्यावेळेस महिलांनी या ट्रॅपमध्ये महिला कशा अडकतायत आणि आपण या ट्रॅपमध्ये अडकलोय का, आणि जर अडकलोय तर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, ह्या गोष्टींवरती डिस्कस केलं होतं. सेम पुरुषांच्या बाबतीत पण घडतं. पुरुषांनी या ट्रॅपमध्ये आपण अडकतोय हे कसं ओळखलं पाहिजे आणि त्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे? बघा, पुरुषांनी कसं ओळखलं पाहिजे, एखादी व्यक्ती जर तुम्हाला सारखं सारखं डिवचत असेल ना की अरे तू पुरुष आहेस, हे तुझं कर्तव्य आहे, किंवा मी पहिले जिथे होते तिथे किती जास्त सुखी होते, आता तू तर मला काही प्रोव्हाइडच करत नाहीयेस, किंवा तुझ्याकडनं मला या अपेक्षा होत्या या तर तू पूर्णच केल्या नाहीत, आपलं काय नातं, हे सारखं सारखं जर तुम्हाला कोणी तुमच्या डिसिजन मेकिंगवर संशय घ्यायला भाग पाडत असेल ना, किंवा तुमच्या कॉन्फिडन्सवर सारखा सारखा हल्ला होत असेल, तुम्हाला सारखं सारखं असं वाटत असेल की हे नातं माझ्यासाठी बंधन झालेलं आहे, है ना, तर हे समजून जा की हे नातं तुमच्यासाठी पोषक नाही पुरुषांसाठी. बरोबर, है ना. सो बेसिकली मी पुन्हा एकदा अंडरलाईन हायलाईट करून सांगते की प्रेम, नातेसंबंध, समाज हे सगळे तुमच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी आधार देणारे असले पाहिजेत, तुम्हाला खाली खेचणारे नसले पाहिजेत. जर कोणी तुमच्या प्रगतीमध्ये सातत्याने अडथळा आणत आहे तर तुम्ही थोडंसं याला लिटमस टेस्ट सारखं बघा की तुम्हाला कोणीतरी टॉर्चर करतंय की तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर किंवा तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीवर, किंवा तुम्ही जितकं अर्न करताय त्यावर नेहमी क्वेश्चन मार्क आहे की तू माझी मैत्रीण, माझ्या मैत्रिणीचा नवरा तर एवढा कमावतो, तू तर एवढंच कमावतो, त्याच्याकडे तर एवढी मोठी गाडी आहे, तुझ्याकडे तर छोटीच गाडी आहे, त्याच्याकडे तर एवढं मोठं घर आहे, तुझ्याकडे तर छोटंच घर आहे. तुम्हाला ऍज अ पर्सन जर त्या व्यक्तीने स्वीकार केलेला नाहीये आणि नेहमी तुमची तुलना कुठेतरी होते किंवा नेहमी तुम्हाला गिल्ट ट्रिपमध्ये अडकवलं जातंय, तर हे समजा की हे नातं चुकीचं आहे, हे नातं पोकळ आहे. अपेक्षा करणं खूप चांगलं आहे, पण नेहमी आपल्या अपेक्षा दुसऱ्यावर का थोपवायच्या? तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव करायची आहे तर स्वतःच्या बळावरती कमवा, है ना. मग तो नवरा असू दे, पत्नी असू दे, किंवा कोणी का असे ना, म्हणजे नवऱ्याने पत्नीवर किंवा पत्नीने नवऱ्यावर, है ना, या दोघांनी एकमेकांवर आपल्या अपेक्षांचं ओझं लादायचं नाही, है ना. स्वतःच्या अपेक्षा स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या पंखांना बळ द्या. आणि दुसरं हे की प्रेम यामध्ये हिंसा अजिबात नसते, शाब्दिक किंवा शारीरिक कोणत्याही प्रकारची हिंसा अजिबात खपवून घ्यायची नाही, हे एक. दुसरं की आधार देणारं, सन्मान देणारं, प्रतिष्ठेने जगायला शिकवणारं आणि पंखाला बळ देणारं प्रेम आणि नाती तुमच्याकडे असली पाहिजे. अगदी बरोबर. नक्कीच मॅडम, आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी एक थोडासा धीरगंभीर प्रश्न येतो की बऱ्याच वेळा या नात्यांमध्ये पुरुष खचतो, वैतकतो अक्षरशः, आणि
का माहित नाही, पण तो जीवन संपवण्यापर्यंत जातो. हो. काय मानसिकता असते, या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे? जीवन संपवणं है ना, हे एक प्रकार मी बघितलाय. रिसेंट केसेस आहेत आपल्या इथे की आत्महत्या करून घेतात मुलं मुली दोघंही, है ना. सो बेसिकली बघा, कोणत्याही गोष्टीचा अंत जीवन संपवणं हे नसतं, खचून जाणं हे नसतं, आणि जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही ज्याला सॉल्युशन नाही, है ना. सो जीवन संपवण्यापर्यंत जर परिस्थिती आलेली आहे त्या स्त्रीची किंवा त्या पुरुषाची, तर त्याने ते नातं संपवण्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. कारण तुम्ही निसर्गाची देणगी आहात. तुमच्या आई वडिलांचं जे काही बेसिकली कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या जीवनात, त्यांनी एवढा वेळ, एनर्जी, पैसे करून तुम्हाला इतकं मोठं केलेलं आहे. तुम्ही ॲज अ पर्सन स्वतःचं तुमचं अस्तित्व आहे, आणि कोणत्या तरी व्यक्तीसाठी, मग ती मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे, तुम्ही जर तुमचं जीवन संपवण्यापर्यंत गंभीर परिस्थिती झालेली आहे, तर ते नातं तिथेच त्यागा. मग पुन्हा एक प्रश्न असतो की मुलींचा बेसिकली असतो की जर मी म्हटलं की मला या मुलाबरोबर नाही राहायचंय, मला माझ्या नवऱ्याबरोबर नाही पटत आहे, मला डिवॉर्स घ्यायचा आहे, तर आई वडील सपोर्ट करत नाहीत, हा एक प्रश्न असतो. बरोबर. सो म्हणूनच तर मी पहिल्या लाईन पासून तुम्हाला म्हणते की फायनान्शियली स्ट्रॉंग व्हा. आई वडिला कधी सपोर्ट करतील तुम्हाला, जेव्हा समाज सपोर्ट करेल. आणि समाजात आजही काडीमोड, घटस्फोट या सगळ्याला खूप जास्त सन्मान नाही दिला जात. सो तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याशिवाय दुसरं काहीही पर्याय नाही. यू हॅव टू बी फायनान्शियली स्ट्रॉंग ॲट एनी कॉस्ट, है ना. मग तुम्ही म्हणाल की मग घरकाम कसं सांभाळायचं, तर मग घर बसल्या काम करा, वर्क फ्रॉम होम करा, काहीतरी कुटीर उद्योग सुरू करा, किंवा काहीतरी करा. आपल्या कलेला वाव द्या, शिक्षण जास्तीत जास्त घ्या, फक्त डिग्र्या एकत्र करू नका, कौशल्य एकत्र करा, है ना. आणि सगळ्यांनी पहिले फायनान्शियल स्ट्रॉंग व्हा. तुम्ही फायनान्शियल स्ट्रॉंग नाही झालात तर तुमचं मॅनिप्युलेशन, तुमचं शोषण नेहमी होत राहणार, हे लक्षात घ्या, है ना. आणि कोणत्याच परिस्थितीत जीवन संपवण्याबद्दल तर चर्चा सुद्धा नाही झाली पाहिजे. आपण आहोत ना, आपण जगातल्या सगळ्या समस्यांचं सॉल्युशन करू शकतो. जस्ट ट्रस्ट युअर सेल्फ. जगातली अशी कुठलीच समस्या नाही ज्याला सॉल्युशन नाही. त्या व्यक्तीपासून, त्या परिस्थितीपासून, त्या जागेपासून लांब व्हा, कॉन्टॅक्ट संपवा, पण स्वतःला इजा करून घेऊ नका. अर्थातच आत्महत्या किंवा जीवन संपवणं हा ऑप्शनच नाहीये, है ना. तुम्ही तुमच्या जीवनात काही ना काही चांगलं करूनच घ्याल, यावर तुम्ही भरोसा ठेवा आणि भरपूर मेहनत करा. बरोबर. हे नातं टिकवण्यासाठी आत्महत्या करणं हा पर्याय नाही. नाहीच, अजिबात नाही. नक्कीच मॅडम. खरं तर पहिल्या पॉडकास्ट नंतरचा हा आपला दुसरा पॉडकास्ट, आणि निश्चितच याच्यामधून खूप असे आपण जो शब्द वापरतो, रंजले गंजलेले, हो, असे खूप आहेत. खरे की दुःखी आहेत, पीडित आहेत. याच्यामधून काय करायचं? कारण आज एखादी मुलगी असेल तर ती कोर्टात जाऊ शकते, अर्थात पुरुषही जाऊ शकतो, परंतु पुरुषी बाना, जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी. स्त्री सहज रडू शकते, पुरुषही रडतो, परंतु स्त्री रडताना तिच्याकडे जर कुणी पाहिलं तर स्त्री रडते, पण एखादा पुरुष तो रस्त्याच्या बसून रडू नाही शकत. कारण पुरुष रडताना पाहणं अजून लोकांना ऍक्सेप्टच केलेलं नाही की पुरुष रडू शकतो अशा गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे आजचा हा पॉडकास्ट आहे, हा पुरुषांसाठी. मी इथे एक ऍड करू शकते का? तुमची परमिशन घेऊन थोडं 2 मिनिटं वाढवते याला. की रामायणामध्ये राम आहेत सर, आणि सीतेचं अपहरण झालेलं आहे, सीतामातांचं अपहरण झालेलं आहे, आणि रामायणामध्ये राम अक्षरशः ढसाढसा रडतायत. देव आहेत ना, ईश्वर आहेत, ईश्वरांचा अवतार आहे, पण तरी सुद्धा ते रडतायत. ते भुंग्याला, हरणाला, वृक्षांना, पशुपक्ष्यांना विचारतायत की अरे कोणी बघितलीये का माझी सीता कुठे गेली, है ना. जेव्हा की ते राम आहेत, पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम, है ना, एकदम सूर्यवंशी, इक्ष्वाकुवंशी त्यांना म्हटलेलं आहे, आणि तरी सुद्धा ते रडतायत. म्हणजे देव सुद्धा जेव्हा मनुष्य रूपात येतो तेव्हा मनुष्यासारखा वागतो. बरोबर. सो आपण तर साधी माणसं आहेत, भरपूर रडून घ्यायचं, काही हरकत नाही. पुरुषांच्या डोळ्यातलं पाणी त्यांच्या प्रामाणिकपणाचं लक्षण असू शकतं, त्यांच्या कमकुवतपणाचं नाही. बरोबर. पण मी थोडंसं करेक्ट करतो की राम जे होते ते सीतामातासाठी रडले, तिच्यामुळे नाही रडले. अर्थातच हाही फरक आहे. पण जे कुणी दुःखी असतील किंवा जे कुणी अशा ट्रॅपमध्ये अडकलेले असतील त्यांनी निश्चित दीप्ती मॅडम सोबत संवाद साधा. कारण व्यक्त झाल्याशिवाय, मन मोकळं केल्याशिवाय तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. निश्चित आपण मॅडमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊयात.
तुमच्या परवानगीने. Of आणि course, of course. अर्थातच ज्याला कुणाला अडचण असेल तो पूर्णपणे तुमच्यासोबत व्यक्त होऊ शकतो, मन Of मोकळं course. करू शकतो. कारण Right. सगळ्या गोष्टी आपण एका पॉडकास्टमध्ये नाही बोलू शकत, शकणार. कारण खरंय, प्रत्येकाची अडचण वेगळी आहे. खरंय. आणि आता हे समजू नये की हा पॉडकास्ट फक्त पुरुषांसाठी होता, मग आम्ही स्त्रियांनी काय करावं. Right. तर या गोष्टी म्हणजे मॅनिप्युलेशन दोन्ही बाजूनी दोन्ही होत आहे बाजूने असतं. फक्त. आणि जे काही तुम्ही सांगत होतात आणि कमेंट्स आहेत की सगळेच तसे नसतात किंवा प्रत्येक जण तसं नसतो, तुम्हाला नातं कळतं का, हे कोणासाठी आहे हे आधी समजून घ्या एक्झॅक्टली. आणि नंतरच बोला. मॅडम नक्कीच याचा आपण तिसरा पार्ट देखील घेऊन येऊयात. ऑफकोर्स. डिमांडनुसार, परिस्थितीनुसार, सिच्युएशननुसार आपण तो खरंय, घेऊन खरंय. येऊयात. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि या सगळ्या गोष्टींवरती आपण मनसोक्त गप्पा मारल्या, मन मोकळ्या गप्पा मारल्या आणि याच्यातून कुठेतरी 4 लोकांना जरी फायदा झाला तरी आजचा हा पॉडकास्ट आपला सार्थकी लागला. आपण नक्कीच, वास्तव कट्ट्यावरती नक्कीच. आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की व्यक्तींनी व्यक्तींसारखं वागा, है ना. स्त्री असू दे, पुरुष असू दे, दोघांनाही समान वागणूक मिळायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरं, जे खूपच ॲज इन की पुरुषत्व गाजवायचं आहे किंवा स्त्रीत्व गाजवायचं आहे या मानसिकतेचे आहेत, त्यांनी पुन्हा एकदा समजून घ्या की पुरुषत्व दुसऱ्याला आपल्या कंट्रोलमध्ये करणं नाही किंवा स्त्रीत्व फक्त सहनशीलता नाही. वेळ पडल्यानंतर आपल्याला तलवारही उचलावी लागते. आणि पुरुषांनी देखील लक्षात ठेवा की वेळ पडल्यानंतर आपल्याला फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस देखील करावं लागतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकमेकांवर अरेरावी करावी. सो बेसिकली नात्यांना चांगलं वळण द्या, नात्यांना सांभाळा, प्रेम आणि प्रतिष्ठा या माध्यमातून नाती सांभाळा आणि व्यक्त व्हा, भरपूर व्यक्त व्हा. माझ्याशी, किरण सरांशी, वास्तव कट्ट्याशी तुम्ही बोला, काहीच हरकत नाही. आणि हे पूर्ण एक ओपन प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय की तुम्ही व्यक्त व्हा. आणि जर तुम्ही खरंच कुठल्या तरी गंभीर संकटात आहात तर नक्की येऊन भेटा. थँक्यू सो मच.